कोविड की दूसरी लाट को काबू में करने के लिए महाराष्ट्र शासन पूरी तरह से कोशिश कर रहा है, जिस पर सभी जिलों को दिशा निर्देश दिए जा रहे हैं। जिस पर अकोला कलेक्टर ने गांधी चौक से सुपर स्प्रेडर्स कोविड जांच मुहिम शुरू की है, जिसमें ऑकर जोन्स को पहले लिया गया, बाद में जांच में और आगे सब्जी दूध वालों को भी जांच की जाएगी। आपलं काम सुरू करायचं होतं आणि म्हणून आणि जे काही उद्दिष्ट आपल्याला दिलेलं आहे आपला टेस्टिंगसाठीचं ते उद्दिष्ट जर का गाठायचं असेल तर आता शहरामधून ज्या ज्या ठिकाणी सुपर स्प्रेडर आहेत, उदाहरणार्थ हॉकर्स आहेत, किरकोळ दुकानदार आहेत, भाजीवाले आहेत, दूधवाले आहेत, या सर्व लोकांचे आपण असे रॅम्पंट सॅम्पलिंग जे आहे ते सॅम्पल आपण या ठिकाणाहून सुरू करत आहोत। या निमित्तानं आजचा आम्ही शुभारंभ आज इथून करतो आहोत। यामध्ये आम्ही फक्त असं ठरवतोय की जेवढे काही हॉकर्स आपल्याला रस्त्यावरती आत्ता बसलेले आहेत त्याच ठिकाणी आपला PPE किट घालून आपले लॅब टेक्निशियन आणि सर्व प्रकारची यंत्रणा जी आहे ती यंत्रणा आम्ही सुसज्ज ठेवलेली आहे। त्यांच्या सगळ्यांचं ऑनलाईन आम्ही रजिस्ट्रेशन करतो आहोत आणि या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लगेचच त्याच ठिकाणी त्यांचं सॅम्पलिंग आपण करतो आहोत। काय व्हायला लागलं की लोक जे आहेत ते लोक मेडिकलमध्ये जाऊन किंवा टेस्टिंगच्या सेंटरला जाऊन त्या ठिकाणी त्यांचं टेस्ट द्यायला थोडे मागे पुढे पाहत आहेत आणि म्हणून टेस्टिंग जे आता टेस्टिंग आपलं कमी झालेलं होतं आणि म्हणून शहरातून अशा पद्धतीने वेगवेगळ्या जे काही आपल्याकडे ज्या हॉकरचे झोन आहेत किंवा मार्केट आहेत, भाजी मार्केट आहे, किराणा दुकानदार आहेत, या सर्व लोकांचे त्याच ठिकाणावरती जाऊन सॅम्पल कलेक्ट करून घेऊन त्यांचं टेस्टिंग करून घेणं हे आजपासून आम्ही याची सुरुवात केलेली आहे। जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही 2-2 दिवस निश्चित करत आहोत। भाजीवाल्यांच्यासाठी 1 दिवस राहणार आहे, हॉकरसाठी 2 दिवस राहणार आहेत, दूधवाले जेवढे काही दूध शहरात आणि गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन विकत असतात त्या सर्व दूधवाल्यांची आपण वेगाने टेस्टिंग त्याच्यासाठी आम्ही 1 दिवस निश्चित करीत आहोत। त्याचप्रमाणे कटिंगचे दुकानदार जे आहेत, कटिंग करणारे, त्या सर्व लोकांचे सुद्धा एक निश्चित करून घेऊन वेळ निश्चित करून घेऊन त्या लोकांचे टेस्टिंग त्याच त्यांच्या दुकानामध्ये जाऊन करण्याचं आम्ही नियोजन या ठिकाणाहून करत आहोत। जिल्ह्याला आता 1700च्या जवळजवळ ग्रामीण भागासाठी आणि 700 टेस्ट ज्या आहेत त्या शहर महानगरपालिका हद्दीमध्ये करायच्या असल्याने आजपासून याला जर का आपण गती दिली तर खऱ्या अर्थानं आम्ही टेस्टिंगचं टार्गेटही आपल्याला पूर्ण करता येईल। विदर्भ न्यूज ब्युरो, अकोला।